एक महत्त्वाची बातमी समोर येते। मनसे ठाकरे गटाच्या युतीची आज घोषणा होणार आहे। मनसे ठाकरे गटाच्या युतीची आज घोषणा होणार आहे। 12 वाजता या संदर्भातली घोषणा होणार आहे। संपूर्ण महाराष्ट्राचं या घोषणेकडे आता लक्ष लागलेलं आहे। आज दुपारी 12 वाजता युती संदर्भातला हा मोठा निर्णय होणार आहे आणि जाहीर घोषणा याची होईल। खासदार संजय राऊतांनी ट्विट करत या संदर्भातली माहिती दिली होती। तर मनसे ठाकरे दोन्ही पक्षांकडूनही नेत्यांकडून या संदर्भात आता प्रतिक्रिया देण्यात आलेल्या आहेत। तर दोन्ही बंधू हे एकत्र येतात। याआधी ठाकरे बंधूंची अनेकदा भेट झालेली आहे। मराठी भाषेच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू हे 20 वर्षांनंतर एकत्र आले होते आणि तेव्हापासून राजकीय पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू कधी एकत्र येतात याकडे लक्ष लागलं होतं आणि अखेर ती अधिकृत घोषणा आज होणार आहे। आज दुपारी 12 वाजता युती संदर्भात निर्णय होणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। शुभम, दोन्ही ठाकरे बंधू आज एकत्र येत आहेत। अखेर तो निर्णय आज होतोय ज्याची महाराष्ट्राला उत्सुकता लागलेली होती। काय तयारी करण्यात येते या पार्श्वभूमीवर? कधी ही घोषणा होईल आणि आता सध्या दोन्ही पक्षाचे नेते काय करतायत? प्रणिता, सध्या मी दादर या ठिकाणी आहे। शिवाजी पार्क इकडचं दृश्य आपण बघू शकतो कशा पद्धतीने या ठिकाणी मनसैनिक आणि शिवसैनिक या ठिकाणी जमण्यास सुरुवात झाली आहे। अवघ्या काही वेळात या ठिकाणी जे आहेत दोन्ही ठाकरे बंधू येणार आहेत। खरं तर बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळ हे आहे। या ठिकाणी नतमस्तक झाल्यानंतर पत्रकार परिषदेसाठी दोन्ही ठाकरे बंधू जाताना आपल्याला दिसून येणार आहेत। त्यातच समजा पाहायला गेलं तर सर्व बडे नेते जे आहेत दोन्ही पक्षाचे हे सध्या या ठिकाणी येताना दिसून येत आहेत। अर्थातच या ठिकाणी जय्यत तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे। खरं पाहायला गेलं तर कालच या ठिकाणी एकनाथ शिंदे यांनी देखील भेट दिली होती। त्या शिंदेची शिवसेना हे देखील या ठिकाणी काल येऊन गेले। पण अशामध्येच आज पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळ या ठिकाणी पुन्हा एकदा सर्व नेते येताना दिसून येत आहेत जे मनसेचे आहेत आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे आहेत। अर्थातच पाहायला गेलं तर पत्रकार परिषदेमध्ये यादी जाहीर होते का ही तर उत्सुकता आहेत, पण मात्र इतके महिन्यांपासूनचा जो संघर्ष होता दोन्ही पक्षांमधला की आपण निवडणुकीला कशा पद्धतीने सामोरं जायचं आणि कशा पद्धतीने आपण जागा वाटपाचा फॉर्म्युला असेल त्यावर कुठेतरी आता तोडगा निघालेला आहे आणि पत्रकार परिषद जी आहे ती या ठिकाणी आता होणार आहे आणि त्याआधी हे दोन्हीही बंधू या ठिकाणी येताना दिसून येणार आहेत। अर्थातच बघू शकतो अनेक या ठिकाणी कार्यकर्ते सध्या पोहोचलेले दिसून येत आहेत आणि हे सर्व कार्यकर्ते जे आहेत दोन्ही ठाकरे बंधू यांच्यासोबत वरळी या ठिकाणी जाताना दिसून येतील। अर्थातच समजा पाहायला गेलं प्रणिता तर मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी होताना दिसून येत आहे। आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूयात। साहेब, काय सांगाल? दोन्ही ठाकरे बंधू एकत्र तर येत आहेत। आज जे आहे युतीची देखील घोषणा होत आहे, ऑफिशियली युतीची घोषणा होत आहे। कशा पद्धतीने जागा वाटपाचा फॉर्म्युला असणार आहे? साहेब, आम्हाला खूप आनंद आहे। राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र येणार आहेत। बाळासाहेबांचे जे स्वप्न आहे ते साकार होणार आहे आणि 100% महायुतीचा आपला महापौर असणार। यात काय महायुतीचा की सॉरी माफ करा, आमच्या ठाकरे बंधूंचा महापौर असणार, यात काही शंका नाही। पण अर्थातच तुम्ही बोलताय ठाकरे बंधूंचा महापौर, पण तेवढा तिढा सुटला आहे का जागा वाटपाचा आणि कशा पद्धतीत निवडणुकीचे प्रचार असणार आहेत? आम्ही मनसैनिक आणि शिवसैनिक एकत्र करून आम्ही प्रचार करणार। आम्हाला आमचा उमेदवार येणं महत्त्वाचं आहे। हे आम्ही मनसैनिक आणि शिवसैनिक लक्ष देऊन काम करणार आणि आमचाच ठाकरे बंधूंचाच महापौर बसवणार। अर्थातच अजून देखील या ठिकाणी सर्व कार्यकर्ते दिसून येत आहेत, त्यांच्याशी बोलूया। काकासाहेब, काय सांगाल? कशा पद्धतीने सर्व तयारी झालेली आहे? नेमका फॉर्म्युला कसा असणार आहे? आता कसं आहे म्हणजे घराघरामध्ये आपण बघतो, आज दिवाळी साजरी होते, होळी साजरी होते। आज प्रत्येकाच्या मनामध्ये तेच आहे की आपली आज युती झाली आणि होणारच आहे ती। तर आज दिवाळी फुटणार आहे। आज दिवाळीचं आज वातावरण हा ठिकाणी होणार आहे आणि ह्या ठिकाणी युती तर होणारच आहे आणि प्रत्येकाच्या मनामध्ये आज क्षणच आहे दिवाळीचा आणि तो व्हायलाच पाहिजे असं आहे। पण अर्थातच समजा बघायला गेलं तर या ठिकाणी काल एकनाथ शिंदे देखील येऊन गेलेले आहेत, त्यांच्या सेनेचे लोक येऊन गेलेले आहेत। आज तुम्ही येत आहेत, दोन्ही ठाकरे बंधू येत आहेत। काही त्याच्यात काही तुम्हाला असं वाटतंय का? नाही, त्याच्यात असं काही नाही आहे। प्रत्येक बघा, वंदनीय बाळासाहेब ते सर्वांचे होते, सर्वांचे आहेत आणि प्रत्येकजण या ठिकाणी येणार। मग तो कुठलाही पक्षाचा असो व कुठलाही नेता असो, बाळासाहेब हे प्रत्येकाच्या हृदयामध्ये होते। मग ते येणार आणि या ठिकाणी त्यांचे आशीर्वाद घेऊन जाणारच आहे।
कारण तेही त्या पहिल्या पण त्या शिवसेनेमध्येच होते, त्यांना वंदनीय बाळासाहेबांनी त्यांना मोठं केलं, मग त्या ठिकाणी येणारच, तर त्यांचा आशीर्वाद ते घेणारच असं आहे. पण काही विरोधक जे आहेत आपले ते असं टीका करताना दिसून येत आहेत की फक्त मुलांच्या भविष्यासाठी दोन्ही ठाकरे भाऊ आता एकत्र येत आहेत. नाही, दोन्ही ठाकरे बंधू मराठी माणसासाठी एकत्र पहिल्यापासून येत होते, ह्याच्या पुढेही येणार आणि आता सुद्धा एका मराठी संघाचे ते आहे, पण ते एकासाठी नाही आहे, ते प्रत्येक मुलांच्या प्रत्येक लहान लहान मुलांच्या पाठीशीच उभे आहेत ते आणि मराठी अस्तित्वासाठी ते अतिशय लढत आहेत त्या. नक्की तर बघू शकतो प्रणिता कशा पद्धतीने या ठिकाणी दोन्ही पक्षाचे सध्या कार्यकर्ते आपल्याला या ठिकाणी जमताना दिसून येत आहेत. अवघा काही वेळ राहिलेला आहे, अर्ध्या ते पाऊण तासात या ठिकाणी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघंही या ठिकाणी येताना दिसून येणार आहेत. अर्थातच आतलं दृश्य मी तुला पुन्हा एकदा दाखवू इच्छितो की कशा पद्धतीने आतमध्ये देखील सर्व पक्षातले दोन्ही पक्षातले नेते हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि सगळ्यांना फक्त प्रतीक्षा आहे की आपल्या पक्षाचे जे वरिष्ठ आहेत, नेते आहेत, ते या ठिकाणी येतील आणि आल्यानंतर इकडनं पत्रकार परिषदेसाठी ज्या पद्धतीने जातील आणि काय घोषणा करतात, काय नेमका फॉर्म्युला असणार आहे, कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरं जाणार, महायुतीच्या विरोधात नेमका प्रचाराचा अजेंडा कशा पद्धतीने असणार आहे, अशा सर्व गोष्टींची घोषणा जी आहे ती आजच्या पत्रकार परिषदेमध्ये होताना दिसून येणार आहे. अशामध्येच पाहायला गेलं तर सर्व आता अंतिम टप्प्यात तयारी जी आहे ती आता अंतिम टप्प्यात आलेली शुभम, आहे. साधारण किती वेळापर्यंत दोन्ही ठाकरे बंधू या ठिकाणी येऊ शकतात? अर्थातच प्रणिता 11:30 वाजताची वेळ सध्या देण्यात आली आहे की 11:30 वाजेपर्यंत दोन्ही ठाकरे बंधू या ठिकाणी पोहोचतील. पोहोचल्यानंतर या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर अभिवादन करतील, वंदन करतील, नतमस्तक होतील आणि त्यानंतर याच ठिकाणावरनं वरळीला ज्या ठिकाणी पत्रकार परिषद आहे त्या ठिकाणी जाताना दिसून येतील आणि तिकडे 12:15 वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे आणि साधारणतः ती पत्रकार परिषद किती वेळ चालते त्याच्यावर अवलंबून आहे की त्याच्यावर ठाकरेंचे जे विरोधक आहेत, जे महायुतीचे असतील किंवा मग इतर पक्षातले असतील, त्यांचं नेमकं याच्यावर काय मत येतं, त्याच्यावर काय म्हणणं येतं. पूर्ण राजकीय समीकरण जे आहे ते आज बदलण्याची शक्यता आहे. इतकंच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट हा देखील कुठेतरी ठाकरे बंधूंसोबत समोर जाताना दिसून येणार आहे. पण अशामध्ये समजा महायुतीमध्ये पाहायला गेलं तर राष्ट्रवादी अजित पवारांची ही कुठेतरी दिसून नाही येत आहे. अशामध्येच हे तिन्ही पक्ष एकत्रित येऊन बळकट जी आहे आपले सगळे उमेदवार देणार आणि महायुतीच्या विरुद्ध लढताना दिसून येतील. त्यापूर्वी मात्र आजचं चित्र हे पूर्ण वेगळं आहे, ज्याबद्दल आपण सकाळपासूनच जे आहे बातम्या दाखवत आहोत की कशा पद्धतीने ठाकरे बंधू एकत्र येत आहेत आणि कशा पद्धतीने समीकरणं जी आहेत ती बदलताना दिसून येतील. अर्थातच पुन्हा एकदा चित्र समजा इकडचं पाहायला गेलं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते जे आहेत ते एकवटायला सुरुवात झाली आहे. इतकंच नव्हे तर काही महिला देखील या ठिकाणी दोन्ही पक्षाच्या आलेल्या आहेत. आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूया. ताई, ठाकरे बंधू आलेले आहेत, पत्रकार परिषद आहे, काय सांगाल? मी तर म्हणेन आम्हाला आनंद झालेलाच आहे, हा क्षण आनंदाचा आहे. तर आपणच नाही तर प्रत्येक महाराष्ट्रातले जनता, प्रत्येक मराठी माणूस आज आनंदित असतील आणि माननीय बाळासाहेब ठाकरे यांनाही आनंद झालेला असेल. तर आनंदाचा क्षण आहे, सगळेच एन्जॉय करणार आहेत. थोडी थांबू, आपण वाट बघू, त्याच्यानंतर जल्लोष आहेच, गुलाल तर उडवायचंच आहे. अच्छा, गुलाल उडवायचा आहे. निवडणुकीची संपूर्ण तयारी दोन्ही ठाकरे बंधूंची झाली आहे का? हो, नक्कीच झालेली आहे. तुम्ही इच्छुक आहात का उमेदवार म्हणून? नाही. तुम्ही निवडणुकीसाठी इच्छुक नाहीये, मग तुम्ही आता या ठिकाणी आलेले आहात. काही चेहरे या ठिकाणी जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांचे दिसून येत आहेत, तर तुम्ही नाही आहात. मग तुम्ही कोणत्या ठाकरेंचे आहात? उद्धव ठाकरेंचे आहात की राज ठाकरेंचे? आता आम्ही दोन्ही ठाकरेंचे आहोत. आता दोन्ही ठाकरेंचे, म्हणजे कार्यकर्ते पण आता एकवटलेले आहेत दोन्ही भाऊ सोबत. नक्कीच नक्कीच एकवटले. आपण अजून देखील या ठिकाणी महिला आहेत त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. अर्थातच ताई, काय सांगाल, कशा पद्धतीने तयारी झालेली आहे आणि कशा पद्धतीने निवडणुकीला आता सामोरं जाणार आहात? ताई, बोला, व्यक्त व्हायला लागेल आता तुम्हाला. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, सगळ्यांसाठी ऐतिहासिक हा क्षण आहे, व्यक्त होणं गरजेचं आहे. हे बघा, आता प्रश्नपत्रिका सगळ्यांच्या हातात आलेली आहे आणि पण प्रत्येकाची उत्तरं वेगवेगळी आहेत. आता ती उत्तरांसाठी आपल्याला थोडा वेळ थांबावा लागेल. 16 जानेवारी साठी आपण सगळेच उत्सुक आहोत, त्यामुळे जस्ट वेट अँड वॉच. आता आमच्याच प्रतिक्रिया द्यायच्या आणि आम्हीच काय ते आमची पाठ आम्हीच वाजवून घ्यायची, त्यापेक्षा अख्ख्या महाराष्ट्रभर कळेल 16 जानेवारीला काय. अगदी शुभम. त्यामुळे शिवसैनिक ठाकरे यांच्या पक्षाचे कार्यकर्ते, मनसेचे कार्यकर्ते हे आनंदित दिसत आहेत आणि दोन्ही ठाकरे बंधूंची वाट या ठिकाणी पाहिली जाते. खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.